श्री गणेशाय नमः. अध्याय 4. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवगाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आली यती. ध्रुपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्याच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळीती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्ने, येते दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तात्काळ, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. स्वामी नवे ढोंगी, नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवलेख. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती कोण. ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालिले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुजन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणाचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविधी. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगी, तात्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात, द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्यासे. जे पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तित जना, अवतरले यतिवर्य. तयाच्या चरणी ज्याची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजा परणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.